अचानक आपला हा शंभू आलेला आहे, म्हणजे प्रकट झालेला आहे शंभू. आणि त्या प्रकारे हरभराचं हे बियाणे ट्रॅक्टर हे शेतात आलेलं आहे. सो याला काही मिक्स वगैरे करत असताना तुम्ही ग्लोव्ज वगैरेचा वापर करू शकता. औषध वगैरे टाकून काडीच्या साह्याने आपण याला मिक्स करणार आहोत. हर हर महादेव. हर हर. जय श्रीराम मित्र मंडळी, जय महाराष्ट्र, जय खानदेश. तर पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर माझं नाव दर्शन चौधरी आणि तुम्ही बघत आहात दर्शन चौधरी ब्लॉग चॅनल. सो तुम्ही आपल्या आजच्या थंबनेलमध्ये बघितलं असणार की आपण आपल्या शेतामध्ये हरभरा पिकाची लागवड ही करणार आहोत. सो आपण जे शेतामध्ये जे बियाणे पेरणार आहोत ते विजय नावाचं आहे. तर विजय हे बी आपण शेतामध्ये लागवड करणार आहोत. आणि एक गुड न्यूज द्यायची गाईस तुम्हाला. आपली जी राधा होती ती फायनली तिला बछडा येऊ आहे, म्हणजे नंदी. सो चला मी तुम्हाला दाखवतो. सो ही आपली गाईज राधा. सो हिला थंडीला प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही अशा प्रकारे हिच्यावरती चादर ही टाकतो आणि त्यामध्ये पोतं वगैरे. अरे खुल ना यार लवकर. हे बघा. आणि हा आपला राधेचा मुलगा. स्वामी गाई त्याचं नाव शंभू ठेवलेलं आहे. आणि आज याला 6 दिवस हे पूर्ण झालेले आहेत. तर हाय ना गाईच शंभू. हा रविवारच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही, आज याला फक्त 6 दिवस होता आणि वाटत नाही की हा 6 दिवसाचा हे असं एकदम फिट अँड फाईन. आणि असा कलर पॅटर्न वगैरे खूप भारी आहे. म्हणजे गाईज तुम्हाला मी सांगितलं होतं की मला शक्य झालं तर मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण खूप असं अचानक आपला हा शंभू आलेला आहे, म्हणजे प्रकट झालेला आहे शंभू. आणि खूप मस्तीखोर आहे गाईज, खूप मस्त्या वगैरे. शंभू शंभू शंभू. सो चला गाईज आपण फटाफट आता जाऊ. तुम्हाला मी बियाणं दाखवतो कशा प्रकारे बियाणं आहे. आणि त्यानंतर आपण त्याला कोणतं केमिकल लावून पेरणी करणार आहोत, किती क्षेत्र आहे, कशा प्रकारे आपण ट्रॅक्टरनी पेरणी करणार आहोत. सो तुम्हाला सविस्तर आपल्या आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये दाखवतो. सो उम्मीद करू तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडेल. आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला जाऊया शेतामध्ये. बाय बाय राधू. बाय बाय शंभू. बाय बाय. बाय बाय शंभू. सो हे अशा प्रकारे हरभराचं हे बियाणं आहे विजय महामंडळाचं महाबीज. सो हे 60 किलो आहे गाईज. आपलं 3 एकरामध्ये आपल्याला 60 किलो हे परफेक्ट होणार आहे बियाणं. सो फायनली गाईज आम्ही निघालेलो आहोत शेतात जाण्याकरिता. माझ्यासोबत आहे माझे मोठे बंधू आणि त्यानंतर वडील गेलेले आहेत शेतामध्ये अगोदर आमच्या. आणि असं नवीन काही नाहीये रस्त्याने दाखवण्यासाठी. तर आपण डायरेक्टली काही शेतात गेल्यावरच भेटूया. आणि आता जी कपाशी होती ती भरपूर लोकांची काढून ही झालेली आहे. आणि त्यानंतर आता आपल्या भागामध्ये केळीचंही नियोजन चालू झालेलं आहे, म्हणजे केळी लागवड, त्यानंतर मका लागवड. तो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे शेतही खाली झालेली आहेत. आणि आता ही केळी बघू शकतो मी, 1 ते 1.5 महिन्याची केळी आहे. इथं केळी ही अगोदर निघालेली, त्यानंतर इथं मका हे पीक घेतलेलं आहे या बाजूच्या शेतामध्ये. आणि केळी हे पीक काही 9 महिन्यामध्ये तयार होऊन जाते. आणि 9 महिन्यामध्ये म्हणजे हे हार्वेस्टिंगला निघायला तयार होऊन जाते. सो चला शेतात गेल्यावर. तर मित्रांनो आता आपण शेताच्या बाहेर इकडं रस्त्यावरती थांबलेलो आहोत. ज्या ट्रॅक्टरने आपल्याला बियाणं पेरायचं ते ट्रॅक्टर मागून येते. तर त्या ट्रॅक्टरला रस्ता वगैरे दाखवण्यासाठी आपण इथं थांबलेलो आहोत. सो थोड्याच टायमामध्ये ट्रॅक्टर आपल्या शेतात असेल आणि आपलं बियाण्याला जास्त काहीच टाइम लागणार नाही गाईज. 1 ते 1.5 तासामध्ये आपलं पूर्ण बियाणं हे 3 एकर शेतामध्ये पेरणी होणार आहे. आणि आपला हरभरा आहे आपण हा 3 एकरमध्ये उत्पादन घेणार आहोत. सो सर्व मी काय काय आपण फवारणी वगैरे मारतो, त्यानंतर कशा प्रकारे हरभऱ्याचं शेती आपण करतो, सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली मी दाखवणार आहे. सो काही गायडन्स वगैरे तुम्ही देत असणार तर चांगलं आहे, कारण की फर्स्ट टाइम मी सुद्धा शेती करत आहे हरभऱ्याची. आणि
जर तुम्हाला काही अनुभव वगैरे असेल सो तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. फायनली ट्रॅक्टर हे शेतात आलेलं आहे. आणि तिकडे मम्मी पप्पा ते जेवण वगैरे करताय. सो दादा चालू इकडे टप घ्यायला, कारण त्या टपामध्ये आपल्याला हे जे 20 किलोची बॅग आहे हे बियाणं त्यात टाकून सण, त्यानंतर त्याला मुंग्या, त्यानंतर उदी, त्यानंतर रात्री जे काही जंगली डुकरं वगैरे असतात त्यांनी नुकसान नको करायला पाहिजे, चिमण्यांनी खायला नको पाहिजे. सो त्याला ते कोटिंग असते, केमिकल औषध लावायची आपल्याला त्या टपामध्ये. बाकी चला तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे ते औषध लावले जाते, ती प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये बघूयात. पेरणीच्या अगोदर गाईज इकडं मम्मी पूजा वगैरे करते बियाण्याची. तर आता आपण गाईज औषध लावून घेऊ आपल्या बियाण्याला. तर भाऊ पिशवी फाडत आहे. तर बघू शकता गाईज तुम्ही बियाणं कसं आहे, एक सारखा दाणा आहे बिलकुल. सो हा विजय आहे. तो ही 20 किलोची बॅग आहे गाईज. आपलं 3 एकर क्षेत्र आहे. सो आपण 1 एकरीला 20 किलो बियाणं हे धरलेलं आहे. सो हे 20 किलो बियाणं आपण या 50 किलोच्या टपामध्ये टाकलेलं आहे. आणि आता आपण त्याला लिक्विड लावून घेणार आहे, ज्यामुळे तुम्हाला मी अगोदर सांगितलं की मुंग्या वगैरे जे काही असतील, डुकरं वगैरे काही असतील, रानडुक्कर वगैरे, मुंग्या, चिमण्या वगैरे काही दाणे खाता, सो ते खाणार नाही. मित्रांनो, आपण हे विजयचा जो हरभरा आहे आपण त्याच्यासाठी ओसवालचं जे हे कास्केड म्हणून एक औषध वापरतो की अँटी फंगल आणि अँटी इन्सेक्टिसाइड आहे. तर 1 किलोला 3 ml चं हे प्रमाण टाकावं लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये. सो ही 200 ml ची बॉटल आहे आणि आपल्याला 60 किलोला 180 ml लागणारे औषध, जे की आपल्या बियाण्याला प्रोटेक्ट करेल. $75 ml चं जे बुच्चन आहे ते मेजरमेंट आहे, त्यातनं आपण घेतोय 60 ml 20 किलोसाठी. सो याला काही मिक्स वगैरे करत असताना तुम्ही ग्लोव्ज वगैरेचा वापर करू शकता. औषध वगैरे टाकून काडीच्या साह्याने आपण याला मिक्स करणार आहोत. तर आपण मित्रांनो काडीच्या साह्याने जे केमिकल आहे ते लावलेलं आहे आणि जस्ट आता याला फक्त ट्रॅक्टरमध्ये टाकलं जाईल आणि त्यानंतर आपल्या जमिनीत पेरायला सुरुवात होईल. टाकलं जाते. स्वतः मशीनची पूजा वगैरे झाल्यावर काही आपलं शेतामध्ये पेरणीला सुरुवाती होऊन जाईल. हर हर महादेव, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आणि बघा मित्रांनो, याच्यामध्ये हरभरा टाकला जातो आणि त्यानंतर तो हरभरा इथं खालती येतो आणि अशा प्रकारे या गेअर थ्रू तो हरभरा उचलला जातो आणि नळ्या थ्रू हा खालती पेरला जातो. आणि हे चाक सतत फिरायला पाहिजे. हे चाक जर थांबलं तर हे गेअर जे ते थांबून जातील. सो हे चाक फिरत राहिलं तर हे गेअर पण चालू असतात. आणि बघू शकता तुम्ही किती छान असं आपलं शेत आता दिसते पेरल्यावरती. आणि अर्ध क्षेत्र हे झालेलं आहे, आता काही प्रमाणात क्षेत्र हे बाकी आहे. तर फायनली मित्रांनो, आपलं शेतामध्ये हरभरा पेरणी ही झालेली आहे
आणि बघू शकतो तुम्ही किती भारी असं दिसते आता सऱ्या वगैरे त्यामध्ये हरभरा पेरणे. तर उद्या दिवशी काही आपल्याला इथं येऊन सण ठिबकच्या नळ्या सोडायच्या आहे आणि त्यानंतर बरा हा उगण्यास सुरुवात होऊन जाईल. सो उम्मीद करतो की तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा नवीन ब्लॉग व्हिडिओ. तोपर्यंत बाय, टेक केअर. हर हर महादेव, जय श्रीराम.